रावणाला असे 1 लाख पोरं होते म्हणे, 1.25 लाख नातू होते. बायका 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 म्हणता ना, जे आपल्या पोराला आता भेटत नाही त्या बायका 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 80,000 होत्या. आणि एकच बायको 4-4 ही मै बायको. अरे 80,000 होत्या, ओळख नाही कळून दिली कोणाला. त्याच्या बायकाचे ना मंदोदरी सोडली तर नाव माहिती नाही अर्धे आपल्याला. बोला माहिती का? कधी त्याने स्टेटस ठेवलं नाही, कधी बायको सेल्फी काढला नाही. आणि बरं झालं तेव्हा वट सावित्री पौर्णिमा नव्हती, नाही तर 7 जन्म मिळावा म्हणतो पुन्हा पुन्हा तोच आला असता. साधा पस्तावा आहे का? नाही, बारीक विचार करा, ऐकून घे, जाऊ नका फक्त. 80,000 बायका होत्या, 80,000. आणि अजून सांगतो 80,000 ऐकून असून एकीची तक्रार नव्हती. मला पावडर नाही, काय शॅम्पू नाही, का ते लिपस्टिक नाही, का मला आयब्रो करायला, कधीच तक्रार नव्हती. जिला जे पाहिजे जिथली तिथं. 80,000 बायका होत्या काका. 80,000 बायका होत्या. एका बायकोच्या अंगावरती 1 किलो तर सोनं असेल नाही. घर सोन्याचे होते. 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती. किती? इकडे बघा माझ्याकडं 7 कोटी घर शुद्ध सोन्याचे होते. शुद्ध कांचनाची 7 सांगितली. कोटी घरे जे तर काशा आणि तांब्याची, तांब्याचे आणि काशाचे कोट्यवधी घर होते. आणि 7 कोटी घर कशाचे होते? ऐका, सोन्या शुद्ध सोन्याचे होते. किती कोटी? आणि असलेल्या भिंती होत्या रावणाच्या घराच्या. अशा भिंती माझ्याकडे बघा, अशा भिंती होत्या. माझ्या डोळ्यांनी बघितल्या मी. ते रामायण मालिका चालायची का, त्यात दाखवल्या होत्या ना, तेव्हाच पाहिल्या मी. रावण पुन्हा आला नाही, मी कसं काय येईल तेव्हा असतो तर. असलेल्या भिंती होत्या. पण ऐका, एवढ्याल्या जाड भिंती होत्या, एवढ्याल्या. त्याचं नाही राहिलो. आपली 6 इंचाची भीती, 6 इंचाची. इकून जर आपण खेळा ठोकला ना, आपण इकून किटली तेलाची अडकावी, तिकून दुसऱ्या शेजाचा त्याच खेळायला भाजीपाल्याची पिशवी अडकवतो. तरी आता बांधला आपण, आता बांधला आपण. अरे काय आता बांधला आपण? 4दा तेच घर दाखवतो का? कशाचा अहंकार मिळतो? या जगात कोणताच अहंकार टिकत नाही. शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर होते, शुद्ध सोन्याचे. एवढं सगळं असताना सांगितलं, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही, हे नाशिवंत आहे. सांगू मी काय? सांगा ना महाराज, काय उपकार केले? म्हणजे शब्दात काय सांगू? कोणते उपकार केले? आता मग अशी तुम्हाला मी उपकार सांगितले, कोणाकोणाचे? आईचे आणि बापाचे. पण तुकोबरायने संतांनी सांगितलं, बाप न करी. आई बापाचे उपकार कमी का आपल्यावरती? मुद्दा पटला होता तुम्हाला? आईचे उपकार खूप आहे, बापाचे खूप आहे. पण संतांनी सांगितलं, जे उपकार आमच्यावरती आमच्या आईने केले नाही, जे उपकार आमच्यावरती आमच्या बापाने केले नाही, ते उपकार आमच्यावरती कोणी केले? संतांनी केले. काय उपकार केले? संतांनी दिले अक्षय. बरं का? दिले अक्षय, अभय. हे 2 शब्द लय महत्वाचे. आईने दिलेलं, बापाने दिलेलं, बापाने आईने केलेले उपकार ही संपतात. तेव्हा आता चांगलं बोलत होता ना तू आई बापाविषयी, आणि लगेच चालू केलं का संपून जातात? हो, संपतात. आई बाप आपल्यावरती उपकार करतात, ते नाशिवंत असतात. आणि संतांनी केलेले उपकार हे अक्षय असतात, आणि त्या उपकाराला भीती नसते. सोपं सांगतो, कळण्या इतकं सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. माझं लय पाठच नाही, तुम्हाला कळेल एवढंच पाठ आहे. आई वडिलांनी दिलेलं जे दान आहे ते अक्षय आणि अभय नाही. त्या दानाला भीती, ते क्षय होणार आहे. क्षय म्हणजे त्याचा नाश होणार आहे. काय दिलं आईने? आईने आपल्याला हा देह दिला. हा कायमचा टिकणार आहे का? अमर आहे का? हा कधीतरी जाणार आहे ना. हा जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हा देह जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं, जीवन जगायचं. हा कुणीच अमर नाही. आपलं कुठे घेऊन बसले? नाही ना, गरज नाही आपल्याला कुणाची. देवाने 2 पोरं असे दिले, लात मारतील तिथं पाणी काढतील, आणि घरी प्यायला पाणी नाही त्याच्या. कशाचा? पोरांचा अहंकार. अरे हे जाणार आहे. 2च आहे, आपल्याला किती आहे? 2.
जाणार आहे गड्या. या जगामधली माणुसकी, तुम्ही लोकांशी चांगलं वागलेले, लोकांशी चांगलं बोललेले, लोकांचा केलेला आदर, लोकांचा केलेला सन्मान, लोकांना दिलेलं प्रेम, हे जिवंत राहणार आहे. हे जिवंत राहणार आहे. मला एक सांगा, या नांदगाव भूमीमध्ये जवळजवळ संत शिरोमणी सावता महाराजांचा कालावधी 700-750 वर्षाचा निघून गेला. 750 वर्षानंतर या समाजामध्ये असा चांगला माणूस जन्माला आलाच नाही का? आला, पण एवढा चांगला आला नाही, एवढा कीर्तिवान आला नाही. आज त्या संतांनी केलेले आपल्यावरती उपकार त्या संताचे, संत शिरोमणी सावता महाराजांचे. सावता महाराज काय एका आणि प्रत्येक समाजाला देवाने संत दिले. का दिले? का त्या त्या समाजाची व्यवस्था त्या संतांनी लावावी, सांभाळावी, ती परंपरा त्या समाजाला लावून द्यावी. याकरता प्रत्येक समाज एक अभंग म्हणून दाखवतो तुम्हाला, म्हणजे साधा म्हणून दाखवतो. उंच नीच काही नेने भगवंत, एवढा अभंग तुम्ही पाठ करा. तुमच्या सर्व संतांची मांदियाळी यादी लक्ष दे. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रविदास महाराजले, रविदासा संगे कबीराचे मागे शेले विनी. सजन कसाया विकू लागे मास. आता सोपं सांगतो तुम्हाला, सज्जन नावाचे कासाई होते, पण देव त्यांना मांस विकू लागले. का हो? मांस खाणं जर आपण वाईट आहे म्हणतो, मग मांस विकणं चांगलं असेल का? पण देव मांस विकू लागला का माहिती का? त्याचं कारण होतं, त्याचा व्यवसाय महत्वाचा नव्हता, त्याचं अंतकरण किती शुद्ध हे महत्वाचं आहे. तुम्ही चांगले कपडे किती घालता याला अजिबात महत्व नाही, तुमचं आतून अंतकरण किती पवित्र हे महत्वाचं आहे गाड्या. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. नामयाची जणी सवेवेची शेणी. धर्माघरी पाणी वाहे झाडी. जनाबाई होती माया, इकडं बघा, जनाबाई जनाबाई जनाबाईला देव दळू लागला. ऐकताय का तुम्ही? माझ्याकडे बघा, जनाबाईला देव दळू लागला. का हो? जनाबाईला देव का दळू लागला माहिती का? ती दुसऱ्या कुणाचं दळीत नव्हती म्हणून. दळण दळण दळण. तुम्हाला का देव दळू लागत नाही माहिती का? अरे तुम्ही दळायला गेल्या तरी 2-4 भांडणं लावूनच मागे येतात, असं येत नाही. कसा देव दळू लागत? देवाने दळू लागावं असं वाटत असेल ना, जगाचं दळणं बंद करा आणि देवाचं दळणं चालू करा, देव तुम्हाला दळू लागेल. जनाबाईला देव दळू लागला. जनाबाईने दळण दळायला बसायचं. ऐका, देवाने जनाबाईने देवाला दळण दळायला बसली माझी जनाबाई, की जगाच्या मालकाला आवाज द्यायचा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईने आवाज द्यायचा. जनाबाईने आवाज दिला की जगाच्या मालकाने क्षणाचाही विलंब न करता त्या विटेवून खाली उतरावं, घोंगडी घ्यावी आणि जनाबाईच्या तिथं जावं आणि जनाबाईला दळण दळू लागावं. महाराज, नाम्या सवे जेवी नवे संकोचित. ज्ञान याची भिंत अंगे ओढी. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. अंब ऋषीचे सोशी गर्भवास. अरे मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. काय जीवन होतं महाराज या साधू संतांचं. या प्रत्येक संतांनी एका एका समाजाची जबाबदारी घेतली आणि त्या समाजाचं कार्य केलं महाराज. आजही महाराज, मी सुरुवातीला प्रमाण गायलं, वंश उद्धरीला माळी याचा, एकट्या सावता बाबांचा नाही, संबंध कुळाचा. कसं शक्य आहे महाराज?
आता लक्ष देऊन ऐका. कसं शक्य आहे? अरे एक महात्मा एक साधू जन्माला येतो आणि संपूर्ण कुळाचा उद्धार, समाजाचा उद्धार कसा करतो एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. आपल्या नांदगावातले पोरं मुंबईला गणपती बघायला गेले. कुठे गेले? इथले पोरं गणपती बघायला कुठे गेले? मुंबईला गेले गणपती बघायला. मुंबईला गणपती, कारण आपल्या तिथं गणपती राहिले नव्हते, सुट्टीवर गेले ते आपले गणपती मध्ये. मुंबईला गणपती बघायला गेले. इथून तिकीट काढले, मुंबईला गेले. मुंबईला गणपती बघितले महाराज, लालबागचा राजा, सगळे गणपती बघून झाले. थकले ते. थकल्यानंतर आता 20 पोरं होते. ते किती होते? इकडे लक्ष द्या दृष्टांताकडे. 20 पोरं होते. आले पुन्हा रेल्वे स्टेशनला. आता ते बाकीचे म्हटले अरे लय थकलो गड्या, आणि तिकीट काढायला एवढ्या लाईनीला किती वेळ उभं राहणार आहे? कुणीतरी एकाने जाणं आपले तिकीट काढून आणा. मग आता ती किती किती होते? 20. मग प्रत्येकाने सांगितलं एक काम करा, प्रत्येकाने 200-200 जमा करा. ते सर्वांनी 200-200 जमा केले. तो एक म्हटला मी जातो तिकीट काढून आणतो. त्याला कायम हाऊसच होती. तो म्हणला मी जातो तिकीट काढून आणतो. मग सर्वांनी 200-200 रुपये जमा केले. किती जमा झाले? 3800 रुपये जमा झाले. 4 कसे काय होते? 19 जमा करायचे ना, त्याचे कसे काय घेतील त्याच्याकडून लगेच? बरोबर झाले की झाले? 19 जुने 38 झाले, त्याचे 200-4,000 रुपये झाले. तिकीट काढायला गेले. तो तिकीट काढायला गेला. बरं, ज्याच्याकडे तिकीट काढायला तो काय साधा सुद्धा नव्हता. तो लय वेळा गणपती मंडळाचा ही झाला होता खजिनदार. जेवढ्या गणपती मंडळाचा खजिनदार झाला होता, ते दुसऱ्या दिवशी मंडळच कर्जदार झाले होते सगळे. साधा असेल का तो? त्याचा हात बसला होता. कशाला? घोटाळा करायला हात बसला होता त्याचा. त्यांनी एवढ्यांचे पैसे घेतले आणि तिकीट काढायला गेलं. त्याच्यात तिथं गेल्यावर डोक्यात आलं, काही डोकी लावायला लय भारी, चांगल्या कामाला डोकीच लागत नाही त्यांची. तिथं गेला आणि तो म्हटलं एक केलं तर एवढ्याचे तिकीट काढल्यापेक्षा आपल्या एकट्याच काढू. यांना काय माहिती आपण किती काढले, सांगू तिकीट आहे माझ्याकडं. त्याने एकच तिकीट काढलं. एक तिकीट काढलं गेलं. तेव्हा काढलं तिकीट, मग काढलं म्हणजे, आणि तिथून बसले ते CST गाडी मोकळीच होती. बसले. आता ते ज्याने तिकीट काढलं त्याला वाटतं मी गाडी विकत घेतली काय. ते बोल देत नाही समोरच्याला, सरक तिकडं, आम्ही काय तिकीट काढले नाही का? हे तरी तिकीट काढून गाडीत बसणारे बरे, ते ST वाले लईच अवघड आहे. अजून ते दरवाज्यातून लोक उतरतावरच हे खिडकीतून रुमाल टाकून देतात. माझी जागा आहे, उठ. अरे मी दरवाज्यातून आलो ना. नाही मी रुमाल टाकला. अरे म्हणलं रुमालवरती जर सीट बुक होती तर आधी सांगायचं ना. माझ्या बॅगमध्ये फेटा उपर नव्हतं, गाडीवर चाचून दिलं असतं, कोणी बसायचं नाही, गाडी माझी आहे. ते तिकीट त्यांना तिकीट काढले म्हणजे सारखा तिकडं बसून आले. इथून तिथून आले आपल्या नांदगावला, म्हणजे मनमाडपर्यंत गाडी होती. मनमाडला उतरले. उतरल्यानंतर त्या शेरूबाबात तिकीट होते, घाबरायचं काही कारण नाही. पण त्याने एकच काढलेलं होतं हे त्यांना माहीत नव्हतं. ते खाली उतरले, ते दादर ते पायऱ्या चढायला लागले. आणि जो तिकीट काढणार होता त्याचं लक्ष गेलं, समोर टिशी उभा होता. तो म्हणले थांबा. म्हणजे घाबर थांबा. टिशी टिशी म्हणजे तिकीट आहे आपले, चला. तो म्हणला नाही रे थांबा. अरे टिशी राहू दे ना, आपले तिकीट आहे ना. तो म्हणला नाही रे, मी एकच तिकीट काढलं, बाकी जायचे पैसे खिशात आहे, मी घरी गेले वाटून देणार होतो. इमानदारीने वाटले असते. मग एवढा इमानदार तर तिथंच वाटून द्यायचे ना. तो म्हणला मी घरी गेल्यावर वाटणार होतो. ते म्हटले ते वाटवू नको, तुझ्याकडेच ठेव. तो टिशी आहे, त्याच्यापासून आम्हाला कसं वाचवायचं ते तू बघ. पण ठीक आहे वाचवतो, तुम्ही इथं थांबा फक्त. तो टिशीपर्यंत गेला. टिशी म्हणला तिकीट. टिशीने तिकीट विचारलं. हा जसा पळायला लागला, हा पुढून टिशी माग. टिशीच्या लक्षात आलं ज्या अर्थी हा पळतो याचा अर्थ याच्याकडे काय नाही, तिकीट नाही. हा पुढून टिशी माग. हा दुसऱ्या दादरवरती उतरला, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती. टिशी त्याच्या माग. टिशी म्हटला बाकीचे पकडण्यापेक्षा हा सापडलाय ना, याच्याकडूनच घेऊ ना, काय घ्यायचे ते. तो पुढे टिशी माग. हा भरपूर अंतरावरती गेल्यानंतर त्या बाकड्यावरती जाऊन बसला. टिशी गेला, कॉलर पकडले. तिकीट. त्याने खिशात हात घातला, तिकीट काढले आणि टिशीच्या हातात दिले. हे तिकीट. टिशी म्हणला का रे तिकीट आहे तुझ्याकडे? म्हणले हो. मग पळत का होता? तो म्हणला साहेब आम्ही 20 जण होतो. आम्ही किती होतो? 20 होतो. मग तुम्ही तिकीट घ्यायला माग पळाले, तोपर्यंत बाकीची 19 बाहेर काढून दिले मी. तसं झालं. एकट्याने किती जणांचा उद्धार केला तिथं? 19 जणांचा. साधा
लबाड्या करणारा जर 19 जणांचा उद्धार करतो तर ज्याने भजन केलं तो वंश उद्धारीला माळी याचा का होऊ शकत नाही. सोपं आहे. त्या संतांचे आमच्यावरती उपकार आहे. जे उपकार आमच्यावरती आमच्या आईने केले नाही, जे उपकार आमच्यावरती बापाने केले नाही, ते उपकार संतांनी केले. काय उपकार त्या संतांनी केले तुकोबराय सांगतात. त्या संतांनी मला जाग केलं. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, संतांचे उपकार. वा देवा वा. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. मज निरंजन आहे. काय उपकार केले संतांनी. तुम्ही म्हणता संतांनी अक्षय दान दिलं, अभय दान दिलं. आई वडिलांचं संपणार आहे, नाशिवंत आहे. मग संतांनी काय उपकार केले. मग तुकोबराय म्हटले मज निरंतर जागविती. मला सांगा जाग करणे हे उपकार आहे का. बोला बोला. जाग करणं उपकार आहे का. अहो जाग करणं जर उपकारच असतील तर आपल्यावरती संतापेक्षा जास्त उपकार पाववाल्याचे पाहिजे. आधी कोण उठवतं. बस संत जाग करता. कधी करता. सप्त्यापुरतं. पावाला तर रोजच उठवतो ना, दूधवाला तर रोजच उठवतो ना. मग यांचे उपकार का नाही. संतांचं जाग करणं वेगळे. लक्ष देऊन ऐका. आणि सामान्य जीवाचं जाग करणं वेगळे. जाग करणं हे उपकार असतील तर आता कीर्तन झालं का आपण आपापल्या घरी जाणारे. जाग करणं हे उपकार आहे. तुमच्या लक्षात आलं ना. रात्री 2:30, 3, 4 वाजले. 2:30 वाजता 3 वाजता उठायचं आणि मित्राला कॉल करायचा. हॅलो उठ. आज 3 वाजले का उठवतोय. महाराजांनी सांगितलं नाही का जाग करणं उपकार आहे. उठ. जाग करणं उपकार हे तितकंच खरं आहे. पण झोपेतून जाग करणं हे उपकार नाही. हिताच्या ठिकाणी जाग करणं हे उपकार आहे. झोपेतून जाग करणं सोपं आहे. पण हिताच्या ठिकाणी जाग करणं. हिताच्या ठिकाणी जाग करायचं असेल तर हा एवढा सोहळा करावा लागतो. हा जो सोहळा आहे ना, हा सप्ताह आहे ना, ही कीर्तन आहे ना, ही कथा आहे ना, ही कार्यकर्त्यांची धावपळ आहे ना, ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणं आहे ना. ही काही पैसे कमवण्यासाठी नाही, हे काही पैसे फक्त उधळण्यासाठी नाही. हे तुम्हाला जाग करायचंय गड्या हो. झोपू नका, जागे व्हा. फक्त संपत्ती कमवून तुम्ही इथं सुखी व्हाल. पण देवाने दिलेला देव ज्या वेळेला देवाकडे देण्याची परत देण्याची वेळ येईल तेव्हा काय जाब देशी यमदूत काय उत्तर देणार. तेव्हा आम्ही मजा केली हेच उत्तर देणार आहे का. काय उत्तर काय तुम्हाला संतांना देण्यासाठी. संतांनी जाग केलं. जाग करणं हे उपकार आहे. जाग करणं. आणि प्रत्येक माणसाने जाग झालं पाहिजे. झालं पाहिजे का नाही. जाग झोपेतून नाही जाग झालं पाहिजे. मग हिताच्या ठिकाणी जाग झालं पाहिजे. हिताच्या ठिकाणी. बरं अजून विचारतो तुम्हाला जाग कधी असावं काकू. चोर येण्याच्या आधी जागा असावं का. चोर आले चोरी करून निघून गेली मग जागा असावं. चोर येण्याच्या आधी जागा असावं. अजून तुम्हाला विचार दिव्यामध्ये तेल कधी घालावं. दिवा चालू आहे तोपर्यंत का दिवा विजल्यावर. दिव्याला तुम्ही तेल घालता का.
त्या तेल घालता म्हणून त्यांना विचारतोय. दिव्याचा विषय चालू आहे आपला. दिव्याला ते मला सांगा, कधी दिव्याला तेल, कधी दिवा चालू आहे तोपर्यंत का दिवा विझल्यावर? दिवा चालू आहे तोपर्यंत तेल घाला. निर्वाण दीपे किंमत तैल दानम. दिवा विजला तेलाचं दान काही उपयोगाचं नाही. आधीच दिवा विजायच्या आधीच. अजून सांगतो तुम्हाला, जागे कधी व्हा माहिती का? जळायच्या आधी जाग व्हा. कधी जाग व्हा? हा दिवा जळण्याच्या आधी. हा जळाल्यावरती जाग होण्यात काही अर्थ नाही. काय झालं, एका गावामध्ये म्हातारी दोघं राहत होते. म्हणजे गावात बाकीचे लोक राहत होते, पण त्या घरामध्ये दोघं पती पत्नी राहत होते. ते दोघं नवरा बायको, दोघंच म्हातारी घरात, पोरं वगैरे मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या ठिकाणी. आणि त्या दोघा नवरा बायकोचे झाले भांडणं. आता कशाहून झाले हे काय मला माहिती नाही, मी नव्हतो तिथं, पण भांडणं झाली एवढं माहिती. आणि नवरा बायकोच्या भांडणाला काही लागत नाही, काही लागत नाही. ते मी सांगितलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यात तुमची PhD झालेली आहे का नाही? अहो काय लागतं भांड? तुम्ही बायकोकडे बघितलं नाही तरी ती म्हणती काही इतकं नटावं, पण कधी पाहणार नाही. नुसतं पहा तिच्याकडं. काय पाहता? खाली काय पाहता? वर काय पाहता? अरे माझा डोळे काढून का गोट्या खेळू का? बघू दे ना काहीतरी. म्हणजे भांडायला काहीच लागत नाही. तो सहज भांडण होऊन जातं. फक्त सहज मिटत नाही याचं दुःख आहे. नवरा बायकोच्या भांडणाचा नियम असा आहे दिगंबर बुवा, नियम असा आहे नवरा बायकोच्या भांडणाचा. म्हणून महाराज तुम्हाला सांगितलं असतं, पण तुम्हाला सांगू काय उपयोग नाही, आहे की नाही? नवरा बायकोच्या भांडणाचा नियम असा आहे. कसा नियम असा आहे? त्यांच्या जो आधी बोलला तो हारतो. कसं इकडं तसंच आहे. कुठं जा जगाच्या पाठीवरती. त्यांचे भांडणं झाले तर भांडण का मिटत नाही? आधी कोणी बोलायचं म्हणून मिटत नाही. आणि जो आधी बोलला तो हारतो, आणि नाही बोलला त्याला ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळतं असं म्हणतात बा. कुठं काय माहिती. त्या दोघा नवरा बायकोचे झाले सर भांडणं. आणि म्हातारी, बरं म्हाताऱ्याला भूक लागली का जेवण कुणाच्या हातचं? बोला कुणाच्या हातचं? मग त्याने जेवाय भूक लागल्यावर म्हणायचं ना, मला जेवण दे बरं वाढून. म्हातारं तसं नव्हतं करत. ग्लास भरून घ्यायचं पाण्याचा, मांडी घालून बसायचं. म्हातारं मांडी घालून बसलं का म्हातारीला अंदाज यायचा यांना काय करायचंय, जेवायचे. तिने मग मस्त जेवणाचं ताट बनवायचं, आणून म्हाताऱ्या पुढे ठेवायचं, म्हाताऱ्याने जेवायचं. आता ग्लासमधलं पाणी संपल्यावर मग काय म्हटलं पाहिजे? मला पाणी. ते पाणी मागत नसायचं, ते ग्लास आपटायचं असं खाली. मग ग्लास आपटला का म्हातारीला अंदाज यायचा पाणी संपलंय. मग तिने तो पाण्याचा जग भरायचा आणि म्हाताऱ्याच्या पुढे आणून आपटायची काही गरज नाही, ठेवला तरी चालतो. आपटायचं कोणी सांगितलं तुम्हाला आपटायचं? मी ठेवीत होतो ना दामानी, पण लगेच आपटायला. लय पुढचं बोलता तुम्ही, पण माझा ठेवायचा. तुम्ही थांबत जा जरासं, लय पुढचं बोलून देता तुम्ही. हाय मग म्हाताऱ्याने मग जेवण झालं. आणि हिवाळ्याचे दिवस लक्ष द्या, थंडीचे दिवस. मी काय सांगतो, कधी सावध, कधी जागं व्हायचंय? जळायच्या आधी. मग थंडीचे हिवाळ्याचे दिवस म्हाताऱ्याने बाहेर शेकोटी केली. म्हातारीचं जेवण झालं, म्हातारी गेली. पलीकडनं म्हातारी, अलीकडनं म्हातारं. मस्त जाळ झाला का दोघं शेकायचे. दोघंच बरं, दोघं एकमेकाकडे बघायचे पण बोलत नसायचे. ते जुनं गाणं होतं तुमच्या कालावधीमधलं, बैठ मेरे पास तुझे देखता रहूं, कुछ तू ना कहे कुछ मैं ना कहूं, बैठ मेरे पास तुझे. ते नुसते बघायचे, त्याने काही म्हणायचं नाही, हे नाही काय नाही. शेकोटी आवरत आली. आता महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या बाजूला ज्या काड्या पडल्या होत्या, म्हातारीने एक जाड काडी घेतली, त्या काड्या त्या जाळात लोटायला लागली. लोटता झालं काय, जळालेली एक काडी जशी अशी उधळली ना, म्हाताऱ्याच्या धोतरावर पडली. म्हातारा शेकण्यामध्ये मग्न ना, कोई किसमे मगन, कोई किसमे मगन, जिसका हो गया लगन ओ उसी में मगन. या अवस्थेला पोहोचले. ते शेकण्यामध्ये मग्न होतो. आणि ती काडी पडली ना काका, ते धोतर लागलं जळायला. ते काय असं धोतर नाही आपलं, ते तिरीकोटचं धोतर. ते पट वेग असतो विष्णुबा त्याला पेटायला. ते जळता नांदगाव तालुक्याचा नकाशा पाच जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचायला लागलं ते. आता म्हातारीचं लक्ष होतं, धोतर पेटायला लागलं. पण आता म्हातारं तर शेकण्यात मग नाही. आणि मी जर यांना म्हणले अहो तुमचं धोतर पेटायला लागलं तर काय होईल? मी आधी बोलत, आणि मी बोलले तर मी हरल. मग काय उपयोग आहे एवढे दिवस मी न बोलू? म्हणजे म्हातारीचं म्हणणं असं होतं, हे उभं पेटलं तर चालत, पण मी हारली नाही पाहिजे बुवा. कसं करायचं? पण म्हातारी हुशार होती. जुने भिजवलेले काजू बदाम खालेली होती. ती म्हणली नाही तुमचं धोतर पेटायला लागलं. म्हातारी टाळ्या वाजवायची.
टाळ्या वाजवायची म्हाताऱ्यांची, टाळ्या वाजवून म्हणायची मला काय करायचं, कुणाचं धोतर पेटो, मला काय करायचं, कुणाचं धोतर पेटो. म्हातारा म्हटलं धोतर तर मीच घातले, दोघांनी मिळून विजवलं. आता मुद्दा आहे का, दोघांनी मिळून विजवलं. आणि मग म्हातारा म्हणतं, म्हातारी म्हणती आपण सगळं करायचं पण भांडायचं नाही. कधी, बोला बोला, कधी? आज जळाल्यावरती मिटवण्यापेक्षा जळेपर्यंत जाऊच नका ना, आधी जागे व्हा ना, आधी सावध व्हा ना. लक्षात ठेवा, तुम्ही पती पत्नी म्हणजे संसारातलं जीवन जगत असताना पती पत्नीने 2-4-8 दिवस एकमेकाशी न बोलणे म्हणजे काय माहिती का, तुमच्या सांसारिक वैवाहिक जीवनातले, तुमच्या आयुष्यातले आनंदाचे 7-8 दिवस वाया घालवणे. हे लक्षात ठेवा. माणूस आहे तोपर्यंत बोला, गेल्यावरती 2 शब्द बोला ना. आता काय बोला ना, आता काय बोला ना, काय बोलायचं आता, आहे तोपर्यंत बोला, नंतर बोलू नये. काय होत नाही. मला हे रडता लय भारी येतं, पण बाहेर रडतो, गावात रडणं चांगलं नाही ते. आणि पुढं त्या पण तारखा चालू होतील. आता कशा ते चालू झाल्या बँडच्या गाड्या, रडायला सुद्धा माणसं रोजानीच आणावं लागतं. पर्यायच नाही त्याला, ते आपण घेऊन टाकू तेव्हा बी. हाय तोपर्यंत जागा झालं. संतांनी जाग केलं, त्यांनी मला जाग केलं, मज निरंतर जागवती. संतांनी कुणाला जाग केलं, संतांनी जीवाला जाग केलं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, धरण करा पंढरीनाथा, धरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माथा, भाव चरणी ठेवा माथा. सुखविरथा जन्माचा सुखविरथा केलं म्हणून मज निरंतर जागविती. संतांनी जाग केलं. उठा जागे वारे आता, काय करा, स्मरण करा. पण संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी संतांना जाग केलं. उठा साधू संत साधा आपुले हित. संतांनी देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. संतांनी देवाला जाग केलं. संतांनी जगाला जाग केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा. संतांनी जगाला जाग केलं. हो, तरी झोपलेले काही लोक होते तर नाथ महाराज प्रत्येकाच्या दारात गेले. रे ते वासुदेव यायचा, वासुदेव